3 cheers for musical yoga group. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Very good. मित्रमंडळींना सस्नेह नमस्कार. सर्व योगाभ्यासू आमच्या बंधू भगिनी, 15 जून 2026ला आपण एकत्र आलो. एक सुंदर बॉन्डिंग आणि मग सुरू झाला प्रवास म्युझिकल योगाचा. भारत कला दर्पणच्या माध्यमातून या आधीसुद्धा मागच्या 5-6 वर्षामध्ये योग प्रशिक्षण हा प्रकार मी अनुभवला आणि बऱ्याच ग्रुपसोबत जुळलो सुद्धा आहे. परंतु गणपतीनगर आणि आजूबाजूच्या आपल्या या परिसरामध्ये, ज्यामध्ये सांब्रानगर आहे, उषानगर आहे, गानुवाडीचा काही भाग आहे, तिथले आमचे हे मेंबर्स ते सुद्धा जुळतील असं वाटलं नव्हतं. पण तो भाग इथे आज 1 महिना जेव्हा पूर्ण होतोय, 15 जून ते 15 जुलै, तो अनुभवायला मिळतोय. मला सुद्धा तुमचा योगा गुरु किंवा योगा प्रशिक्षक म्हणून तुमच्याशी संवाद साधताना, एक हेल्दी रिलेशनशिप डेव्हलप करताना खूप बरं वाटतं. त्यामुळे हा संवाद तुमच्याशी या 1 महिन्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मी साधतोय. मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, हा योगा आपल्यासाठी जीवनाचं एक खूप मोठं अचीवमेंट आहे. कारण आरोग्य आणि आनंद, सुख, समाधान, ज्ञान हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि ते आपण दररोज नित्यनियमाने मिळवण्याचा अगदी प्रयत्न करत असतो. धावपळीच्या जीवनामध्ये, आधुनिक जीवनशैलीमध्ये सकाळचा थोडा वेळ काढून अगदी सकाळी 6 वाजता तुम्ही येता आणि मी सुद्धा माझ्या परीनं जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्या अनुषंगाने तुम्ही ते ग्रहण करता. ही खूप मोठी बॉन्डिंग आणि आनंद आणि आरोग्याची पर्वणी म्हणता येईल. एक चांगलं जीवन जगण्याची नेमकी दिशा, एक सन्मार्ग आपल्याला त्यापासून मिळतो. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये विविध योगासन, शिथिलीकरण व्यायाम, संचलन व्यायाम, आसनं, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, प्राणायाम या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतोय. ध्यानधारणा मेडिटेशनमध्ये तर इतकी पॉवर आहे की ती जर आपण सकाळ संध्याकाळ दररोज किमान 5-5, 10-10 मिनटं जरी शांत बसून एका जागी सायंटिफिक डीप मेडिटेशन, ब्रीदिंगवर लक्ष केंद्रित करणे, अशा थोड्याशा नवीन जीवनशैलीला पूरक सपोर्ट करणाऱ्या गोष्टी जर केल्या, तर मला असं वाटतं की म्युझिकल योगा हे आपल्याला स्वर, सूर, संगीत आणि आनंद, आरोग्य चांगल्या प्रकारे देऊ शकतं. या 1 महिन्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी नवीन शिकलो आणि बॉडी आता थोडी ॲक्टिव्ह, वॉर्म आणि फ्लेक्झिबलसुद्धा झाल्याचं तुम्हाला थोडाफार काही टक्के, काही पर्सेंटेज अनुभव आला असेल नक्कीच, आणि त्याचा तुम्हाला तुमच्या रोजनिशीच्या जीवनामध्ये उपयोग होईल. पॉईंट्स, मुद्रा आणि यासोबतच काही सूक्ष्म व्यायामसुद्धा आपण या निमित्ताने केले. 21 जूनचा योगा डेसुद्धा आपला अगदी मस्त, छान आपण सेलिब्रेट केला. आता ही आपल्याला जी लिंक लागलेली आहे ती कंटिन्यू ठेवायची आहे. हीच मी तुम्हा मित्रमैत्रिणींना, बंधू भगिनींना आणि योगाभ्यासू मंडळींना नम्र विनंती करतो, ज्यामुळे कन्सिस्टन्सी आपल्याला टिकून राहील आणि एक कोऑर्डिनेटेड चांगल्या प्रकारचं, जेवढं जमते तेवढं, पण करायचं नियमित, थोडं करायचं, चांगलं करायचं. खूप व्यायाम केले आहे, खूप आसनं करत आहे, खूप सूर्यनमस्कार घालत आहे, पण जर त्याचा बॉडी पेन होत आहे किंवा त्रास होत आहे कुठे, त्याचा खरं सांगायचं झालं तर त्याला अर्थ नाही. पण जर थोडा व्यायाम केला, सुटसुटीत केला, नीटनेटका केला, शिस्तबद्ध पद्धतीने थोडं गांभीर्याने जर केला, तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो. आणि अभ्यासू पद्धतीने जर केलं तर आपण अगदी आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांच्या म्हणजे बॉडी पार्ट्सच्या प्रत्येक अवयवाला, मांसपेशींना तो व्यायाम पोहोचतो आणि मनबुद्धीला सुद्धा मेडिटेशनच्या माध्यमातून संदेश हा सकारात्मक, सात्विक, सुज्ञ संदेश सुद्धा पोहोचत असतो. म्हणजे योगासन
प्राणायाम आणि मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा, ह्या तिन्हीचा संगम आपल्या जीवनाला एक नवीन वळण देतोय. हा जर आपल्याला अनुभव येत आहे तर मग आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे आणि व्यवस्थित पद्धतशीर ते आपण त्याचं नियमाने बेसिकली पालन करायला पाहिजे. एवढंच मी आज या 1 महिन्याचं जे आपला कालावधी झालेला आहे, 1 महिना पूर्ण झालेला आहे, त्यानिमित्त सांगू इच्छितो. तुम्हा सर्वांना माझे शुभाशीष तर आहेतच, पण सोबतच आरोग्य आणि आनंद तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, मित्रपरिवार, नातेसंबंधितांना सदैव मिळत राहो, ही इथे सदिच्छा शुभाशीष मी व्यक्त करतो. आणि तुमच्यासोबत असेच पुढले दिवस आणि हा म्युझिकल योग प्रतिष्ठानचा, म्युझिकल योगा क्लासेसचा हा प्रवास असाच आणखी निरंतर आनंद आणि आरोग्य आपल्या सगळ्यांना देत राहो, ही सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्तानं आपण एकत्र जेव्हा आलो ना, आणखी याच्यामध्ये एक ॲड ऑन झालं, ते म्हणजे आपलं सुंदर कोंडेश्वरचं वनभोजन पिकनिक. यामध्ये सगळे आमचे चिंतामणी म्युझिकल ग्रुपचे सगळे मेंबर्स, त्यानंतर संकटमोचन बहुउद्देशीय संस्था मंडळाचे मेंबर्स, त्यानंतर चिंतामणी सेलिब्रेशन हॉलचे सचिनजी, त्यांची पूर्ण टीम आणि फॅमिली, आणि आपला भारत कला दर्पणचा म्युझिकल योगा ग्रुप, अशा सर्वांनीच हा जवळपास 50-60 आपले फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स आपण तिथे एकत्र आलो आणि कोंडेश्वरची ट्रीपसुद्धा अगदी मस्त मजेत संपन्न झाली. असेच पुढे सुद्धा काही उपक्रम कार्यक्रम आपण घेऊ नक्कीच, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय जे आहे अंतिम, ते आहे आनंद आणि आरोग्य मिळवणे. तर हे आपण मिळवत राहू, ही एक सदिच्छा पुनश्च एकदा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि कोंडेश्वराच्या चरणी नमन करून मी माझे इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 3 cheers for musical yoga group. Hip hip! Hip hip! Hip hip! Very good.